गेले 9 दिवस आपण वृक्षवल्लींना सोयरे मानत त्यांच्या आसपास रुंजी घालतो आहोत. निमित्त अधिक मासाचं, पण त्या सर्वेश्वराचं चिंतन करत त्याच्याच आवडत्या वृक्षवेलींशी, गंधफुलांशी जवळीक साधत जणू त्याचीच आराधना करत आहोत. रसिको हो, ज्या प्रवासाला आरंभ असतो त्याला कुठेतरी अंतही असतोच. एखादा रम्य प्रवास कधी संपूच नये असं वाटत असलं तरी थांबण्याचं ठिकाण येतच. आज आपलं थांबण्याचं ठिकाण जवळ आलंय. दिव्यत्वाची, सहानुभवाची वेळ आता संपत आली आहे. ह्या जगात कुठलीही गोष्ट अकारण नसते असं म्हणतात. तर मित्रहो, अधिक मासाचा अर्धाधिक काळ निघून गेल्यानंतर दूर पुण्यनगरीत निवास करणाऱ्या प्रज्ञाताईंच्या मनात विचार प्रस्फुटित झाला की ह्या अधिक मासानिमित्त आपण काहीतरी केलं पाहिजे. तत्क्षणी ईश्वर इच्छेनं तो विचार उज्जैनीत माझ्यापर्यंत पोहोचवला गेला आणि ज्यानं आपल्याला शब्दफुलं वेचण्याची संधी देऊन आपल्या आयुष्याचं सार्थक केलंय, त्या योगेश्वराच्या, त्याच्या प्रिय वस्तूंच्या सहवासात आपल्याला या निमित्तानं राहण्याची सुवर्ण संधी तोच देतो आहे असं मानत मी दोन्ही हातांची ओंजळ पसरून अनन्य भावानं त्याचा स्वीकार केला. बीजलेखन प्रज्ञाताईंकडून व्हावं आणि त्याचा थोडा विस्तार माझ्या हस्ते व्हावा ही त्याचीच इच्छा असावी. कारण एक अंतस्थ प्रवाह आमच्या दोघींच्या मधून वाहतोय, तो म्हणजे श्रीकृष्ण. ह्या समसमा संयोगातून जे बाहेर आलं ते आम्ही तुम्हा रसिकांना अत्यंत विनम्र भावानं अर्पण केलंय. निरोपाच्या क्षणी हे हितगुज आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांसमोर मांडावंसं वाटलं म्हणून हा प्रपंच. असो, उद्या सौभाग्यवती प्रज्ञा दुबळे तुमच्याशी संवाद साधतील. अवश्य ऐका हं. तर मित्र हो, अश्वत्थ वृक्षाला भेटल्याशिवाय आपल्या या प्रवासात काही अर्थ आहे का? त्याच्याशी आपल्याला बोलायलाच हवं. त्याशिवाय आपण पूर्णविराम देणार तरी कसा? अधिक मासाच्या महामार्गावरून भ्रमण करत आपण एका अनावर ओढीनं प्राजक्ताला भेटलो. कदंबाच्या गार सावलीत विसावलो. बकुळ फुलांचा सुगंध भरभरून घेतला. थोडंसं अलिप्त राहून कमलपुष्प निहाळलं. कृष्ण कमळाशी मैत्री केली. ह्या सगळ्यांनी मनाची परडी भरून तुळशीलाही प्रेमानं प्रदक्षिणा घातली, हात जोडले आणि आज अत्यंत श्रांत मनानं अश्वत्थापाशी पोहोचलो आहोत. अश्वत्थ, अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्याची उषा येईपर्यंत किंवा उषक्काल होईपर्यंतचा काल, आणि थ म्हणजे जो स्थिर, अर्थात संपूर्ण रात्र उषक्कालापर्यंतही जो स्थिर असा क्षणभरही नसतो, सळसळत असतो. निपचित पडलेल्या वाऱ्यातही ज्याची अखंड हालचाल चालू असते, तो अश्वस्थ. साक्षात श्रीकृष्णानं भगवद्गीतेतील 15व्या अध्यायात या संसार वृक्षाला अश्वत्थ म्हटलंय. त्या योगेश्वरानं अश्वत्थाचं म्हणजे पिंपळाच्या वृक्षाचं रूपक वापरून त्या जीवनाची रचना समजावून सांगितली आहे. ऊर्ध्वमूल मधशाखा अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. वरी मुळे तळी शाखा अश्वत्थ नित्य हा म्हणा. श्रुतींची यास पानेती जाणे तो वेद जाणतो. अर्थात ज्याची मुळं वर आणि फांद्या पानांचा पसारा किंवा विस्तार खाली
असा हा संसार वृक्ष, प्रपंच वृक्ष. संसार वृक्ष कसा, तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही जड चेतन सृष्टी म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार. हे सगळ्यांना माहिती आहे. ही पंचतत्व पृथ्वी, जल, अग्नी, तेज, वायू आणि आकाश सर्वव्यापी आहेत हे आपण जाणता. मुळाशी जड पृथ्वी तत्व अर्थात जीवजंतू, तरुवृक्ष, माती, पाषाण इत्यादी. त्याच्या खाली पृथ्वीला व्यापणारे, जन्म देणारे जलतत्व. सगळ्यात वर हलके म्हणून अग्नी, वायू आणि आकाश तत्व. तात्पर्य काय की हा अश्वत्थ श्रीकृष्णाच्या मनात सदैव रेंगाळत असावा. त्याची वैशिष्ट्ये आहेतच अशी. वड आणि पिंपळ हे दोन्ही वृक्ष रोपावे लागत नाहीत, ते स्वयंभू आहेत. लावलं बी आणि उगवलं रोप असं यांचं नसतंच मुळी. आपणही हे जाणून आहात. काकविष्ठेतून त्याचा उगम होतो असं म्हणतात. असो, तर आपण पुन्हा अश्वत्थाकडे येऊ. हा सतत दिवस रात्र सळसळणारा, वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर पानांचा आवाज करणारा, फक्त प्राणवायूचंच उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणजे जणू परमेश्वरी चैतन्याचा अंश. अश्वत्थात दैवी गुण असतात याची साक्ष देणारा सुवर्ण पिंपळ आळंदीला विद्यमान आहे. लौकिक समजुतींप्रमाणे हृदयाच्या आकाराची पिंपळ पानं हृदय दौर्बल्य दूर करण्यास उपयोगी मानली जातात. जास्त काळ बोबडे बोलणाऱ्या मुलांच्या आयांना आमची आजी सल्ला द्यायची की पिंपळाच्या पानावर गरम गरम तूप भात खाऊ घाल, बघ कसा खडाखडा बोलू लागेल. मित्र हो, आपण अश्वत्थाच्या बाबतीत इतका विचार का करतो आहोत? कारण आपल्या कान्ह्याचं ह्याच अश्वत्थ वृक्षाखाली मनुष्यावतारात शेवटचा श्वास घेतला गेलाय, देहत्याग केलाय. ज्याची द्वारका सोन्याची अशी त्या राजराजेश्वराला वेदनांनी विव्हल होत, कुळाच्या विनाशाचा साक्षी होत, एकाकी अवस्थेत मृत्यू स्वीकारावा लागला. एवढं मोठं महाभारत झालं, पण त्यात प्रत्यक्ष सहभाग नसूनही धर्माच्या आणि न्यायाच्या संरक्षणासाठी अवतार घेतलेल्या माधवाला दोषी ठरवण्यात आलं. आपल्या 99 मुलांच्या मृत्यूनंतर अंतःकरण विदीर्ण झालेल्या गांधारीनं त्याला शाप दिला की तू एकाकी अवस्थेत तडफडून मरशील. आणि त्या मुरलीधरानं हात जोडून प्रतिसाद दिला, तथास्तु. मुनी दुर्वासांच्या शापामुळं एकमेकांच्या विनाशाला यादव कारणीभूत ठरले. त्यामागचा कथाभाग असा की उन्मत्त यादवांनी कृष्ण जांबवतीच्या मुलाला म्हणजे सांबाला स्त्री वेशात नटवून सजवून दुर्वास ऋषींसमोर उभं केलं आणि हिला पुत्रप्राप्ती केव्हा होणार असं खिदळत विचारलं. क्रोधित दुर्वासांनी उत्तर दिलं, हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि तेच मुसळ तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. त्यांनी जणू काही शापच दिला. भयभीत यादवांनी ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही. खरंच मुसळाचा जन्म झाला. यादवांनी त्याचे चूर्ण बनवून नदीत फेकून दिले. त्या लोखंडी मुसळाचा एक तुकडा एका माशानं गिळला. कोळ्यानं तो तुकडा जरा नावाच्या पारध्याला विकला आणि त्यानं घासून घासून त्याचा टोकदार तुकडा तयार केला आणि आपल्या बाणाच्या टोकावर बसवला. यादवांच्या संहाराने आणि एकूणच घडलेल्या सगळ्या घटनांनी क्षुब्ध श्रीकृष्ण हिरण्यकेशी नदीकाठच्या वनात
एकाकी अवस्थेत भटकत होते. थकून ते अश्वत्थ वृक्षाच्या छायेत त्याला टेकून विसावले. आपला अंत जवळ आल्याची जाणीव त्या जगतपालकाला होतीच. एका पायावर दुसरा पाय चढवून ते विश्रांती घेत असताना संध्याकाळची वेळ त्या संधी प्रकाशात पलीकडच्या तीरावरून सन्न करत एक बाण आला आणि एरवी सदैव चंदन विलेपित अशा त्यांच्या पावलाच्या अंगठ्याला त्यानं जोरात वेध घेतला. वेदना मस्तकापर्यंत सळसळत गेल्या. नदीतून भराभर शिकारी जरा आपण हरिणाची अचूक शिकार केली या आनंदात पुढे आला. पाहतो तो काय, साक्षात अश्वत्थाखाली श्रीकृष्ण. तो थरथरत हात जोडून उभा राहिला. तशाही अवस्थेत घाबरू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस, तू आपले कार्य केले आहेस, अशा प्रेमळ शब्दांनी त्याचं समाधान त्यांनी केलं. श्रीकृष्णांना समजलं होतं की दुर्वासांनी समग्र विनाशाचा शाप दिलेल्या यादव कुळातील मी शेवटचा यादव. हे सगळं पाहून पानांची सळसळ करणाऱ्या त्या अश्वत्थाच्या मनात काय बरं आलं असेल आणि कसं बरं आलं असेल? एका युगांताचा साक्षी असणारा त्या अश्वत्थाने व्याकुळ होऊन पानांच्या रूपाने अश्रू ढाळले असतील का? सोमनाथ मंदिराच्या आसपासच्या परिसरात श्रीकृष्णाचा शेवटचा सोबती अश्वत्थ आजही स्थितप्रज्ञ सळसळतो आहे. श्रीकृष्णाच्या मनातले विचार त्यानं ऐकले असतील का? ईश्वरही मानव जन्म घेतात तेव्हा प्राक्तनातून त्यांचीही सुटका नसते, हे तो अबोलपणे सांगत असेल का? कपिला, सरस्वती आणि हिरण्यकेशी यांच्या त्रिवेणी संगमाजवळील प्रभास क्षेत्र आणि जखमी युगंधरावर शेषनागानं फणा पसरावा तशा फांद्या पसरून सावली देणारा अश्वत्थ पिंपळ आजही उभा आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्थात, न यास तोडीती शस्त्र, न यास अग्नी जाळतो, न यास भिजवे पाणी, न शोषे वायूही तया. असे आपले भगवद्गीतेतील शब्द स्वतःच त्या क्षणी श्रीकृष्णाला हळुवार आवाजात ऐकू येत असतील का? किंवा तो स्वतःच पुटपुटत असेल का? आणि अश्वत्थानं जीवाचे कान करून ते ऐकले असेल का? मित्रहो, महाभारतात कुशल राजकारणी, भगवद्गीतेत उत्तम गुरु, भागवतात दैवी स्वरूपात आणि कधी कधी सरळ साधा मानवी भावभावनांनी भरलेला असा हा कृष्ण. हजारो वर्षापूर्वी स्त्री पुरुष निखळ मैत्रीचं प्रतीक असलेला, दाम्पत्य जीवनात पत्नीला अतीव सन्मानानं वागवणारा असा हा कृष्ण. विचारावंसं वाटतं त्या अश्वत्थाला की हे अश्वत्था, त्याच्या हृदयाची स्पंदनं ऐकताना माहीत आहे का रे तुला की त्याला काय आठवत होतं त्या क्षणी? गोकुळातला मुसळधार पाऊस, कदंबावरून ठिबकणारे जलबिंदू, की यमुनेतली लाल पांढरी कमळं, मोरांचं नृत्य, गाई गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजूळ नाद, दही दूध लोणी यांनी भरलेले हंडे, की
भामेचा पारिजात, ओंजळीतल्या बकुळ फुलांचा सुगंध की रुक्मिणीचा अभंग निष्ठेचा प्रवास. स्वतःचं दुःख लपवून त्याला शीतलता देणाऱ्या अश्वत्था, तुला शत शत प्रणाम. या माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यात पाहतो, त्याला मी कधीही दुरावत नाही, तोही मला दुरावत नाही. असा दिलासा देणाऱ्या श्रीकृष्ण चरणी सर्वच्या सर्व समर्पित. या शब्दांसह की त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्प्यते. श्री कृष्णार्पणमस्तु. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. अपर्णा जोशीचा नमस्कार, नमस्कार आणि नमस्कार.